बाजार एकाच ब्लॉग मध्ये. हॅलो नाही तर रस्त्यावर खूप मोठे पैसे पडल्यात आणि सगळे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्थ ब्लॉग्स या चॅनल वरती. आज आहे मकर संक्रांती, आपण कोडीतला आलेलो आहे. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि आता काहीतरी जल्लोष करू, हाय का नाही. ही आपली गँग कशी पतंग घेऊन. हे काय करायचे आज मग आपल्याला. आणि अजून अजून काय. आजी नमस्कार, काय चाललंय. ही आपली गाय, ही आपली आजी. अशा तऱ्हेने पहिल्याच डावात पतंगी डायरेक्ट निर्गिली उगतावलेली. ह्याच श्रेय जाते या दोघांना. काय कामाचे नाहीत मित्रांनो. त्यांनी पतंग गुतावली ना, ती काय आहेत मग बिनाकलीची. ही बिना अकलीची गुढी. मला असं वाटतं एक रील शूट करावी आधी, मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा, हाय का नाही. एक असा क्वालिटी रील इन्स्टाला टाकली ना, म्हणजे मन वाईस शांत होईल. आपलं इन्स्टा पण आहे पार्थ म्हणा ना, काय माझ्या इन्स्टाची आयडी यार काय राव विसरतोय मीच. पार्थ 0206 ही आपली इन्स्टाची आयडी आहे, तर तिला पण फॉलो करा. तिथं आपण रील टाकत असतो, हाय का नाही. काय हाय कर हाय. मम्मी आज मकर संक्रांती मग तयार झाली. मम्मी इकडे बघ, हाय कर पब्लिकला. हो काय, हिचा सपोर्ट मला असलाय त्यामुळेच मला काय व्हाय ना आयुष्यात. किती वाजता आपल्या शीतल काकी. आज आपण मम्मीचं पण शूट करणार आहे का नाही. मम्मीची आज रील काढणार आहे. मम्मीची खूप दिवसापासून इच्छा आहे की तिची मी रील नाही काढत, पण आज काढणार आहे. खास तुम्हाला बी दाखविलच त्याचा BTS. पण मम्मीची लई दिवसापासून इच्छा आहे. अपन को iPhone 17 Pro Max दिया है वीडियो निकालने के लिए. ये अपना छोटा भाई है. आज तो मम्मी की वीडियो निकाल के रहेंगे भाई. ही पतंग एक मस्त पैकी रील शूट करू. मला काय असलं कन्नी पिन्नी बांधता येत नाही, त्यामुळे ऑरेंज शेड बांधते ते. हा आपला छोटा भाऊ आहे. आपल्याला काय असलं जमत नाही. मला आम्ही लहानपणी पतंगच उडत नव्हतो, आम्हाला आणतच नसायची, त्यामुळे आम्हाला येतच नाही, हाय का नाही. सोपं लॉजिक आहे. पण आता भाई आता उडवाय आपण बादशाह झालोय. असली उडावतो ना, रुक जाओ तुम थोडा सबर करू. बाई तुम्हाला कळेल, तुमच्या असल्या पतंगी कापतो का नाही. मला एकट्याला ठेवते देत आणि सगळ्यांची टीम बनवते म्हणजे मला. हो का, ही आपली सपोर्टर आहे. तुम्हाला येते ना भाई. अकेला कापी तुम लोगों के लिए, समजा की अकेला भाऊ होते मी भाई. अरेंज शेट बादशाह बनत चाललाय का रे पतंगीचा. रोजच्याला तुला काय काम धंदा या. हा मग काय बादशाह बनत चाललाय. पण रिअल बादशाह तो मैं हूँ. काय म्हणणं आहे तुझं. थोडी इधर मैं समजेगा तुमको. तुझ्या अशा तऱ्हेने आपली कन्नी बांधून झालेली. आता फक्त काय इसको क्या बोलते, याला काय म्हणते. पतंग. पतंग आप डायरेक्ट उधर दिखी की भाई. काय काय ते येडा झालाय तेव्हा असलं बेकार वरडत आलाय माझ्या नावाने. काय सांगू तुम्हाला आता. ही बघा बाई, उडायच्या आधी जर फाडलीच ना तुला सांगतो मग. दे चल दे, शिपूट लावू दे. दरी चिटकव याला भाई. पतंग उडवे का आप तेरा भाई. स्वर्ग दिखाएंगे हम आप तुम्हें. असं करायचं हम बाबाजी है. एक एक कॅरेक्टर आहेत सगळी मायाच पशी आले. थांबा आता काहीतरी करू आणि इसको उडाएंगे भाई. लय मित्र आहेत आपली सगळी बारकी मायापाशी जमा झाल्यात. यांना आता बघा फसून असलं नाचायला लावतो ना. थांबा ए नाचा, पण स्लो मोशन मध्ये आम्ही म्हणलं तसं.
हे असलंय ना गावाकडेच बघायला भेटतंय. खूप दिवसातून मला आज हे बघायला भेटलंय. शाळेत कसला तरी कॅम्प आलाय. कशी बसल्यात शिस्तीत नाहीत बाळांनो. ती एवढी इडी आहेत काय रात्रीची झोपून पण नाही देत. एवढी इडी आहेत ती. काय करतात? गाणी लावते झोपून पण येईना. तर असतोय आम्ही अक्क भाई चटकवायची मग. त्याला मम्मीने मारलेलं ना? कधी मारलं? आई लय चटकावला का काय रे श्री? लय मारलाय मग ती म्हणते. वारच नाही त्यामुळे तर पतंग काय उडत नाही. काय होतंय काय माहिती. इकडे 2 जण कामाला लागलेली आहेत पण हे बघा उडतच नाही. लय मोठा स्कॅम चाललाय. पतंग काय उडत नाही. तिकडं आमची पतंग काटायला तिकडं थांबले पोरं. पण काय करू पतंगच नाही उडली तर भाई क्या काटे काटी करेंगे भाई. पतंग उडताय 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 रुको रुको. तो बादशाह झालाय भाई. बादशाह झालाय भाई. तो पतंगचा नाद 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 केलाय पोरांनी. झालं केलं वाटतं आहो. पतंग बा कुठं गेले. ओ माय भाई ओ माय भाई. असलं ऊन आलंय ना 4 वाजता. मला कळतच नाही काय करू. लय ऊन आहे भाई. आर्यन बास करायचं का पतंग? अरे कापायचं इथं ऊन आणि पार येड झालो मी. हाय का नाही. 1-2 फोटो काढू पतंग खाली घेऊन आणि पतंगचा किस्सा स्टॉप. बास भाई लय पतंग उडवली. आता पतंग बास करू. काहीतरी कंटेंट शोध. आहे का नाही. शूटिंग काढणार कोणी? असं नाही पैसे द्यायला लागतील. हो व्हिडिओ पाहिजे तर पैसे द्यायला लागतील. 500 एडिट करून नाही देणार. 500 तर जुगाड झालेलं आहे मित्रांनो. संध्याकाळचं जेवायचं. आता सध्या चाललाय क्रिकेटचा सामना. अपन को अब के खेलना नहीं आता इसलिए हम नहीं खेलेंगे. थांबा इथं लय मोठी आता स्टंट बाजीच होणार आहे. दोघांच्यात भांडणे दिलेत लावून. थांबा हात सोडून चालवते ते. यांच्या एवढे विचित्र बघितलेत का? उलटा झाला असता मग. ह्याच्या माग बसतोय. मला भरोसा तर नाही ह्याच्यावर पण बसतोय. चले खूप भीती वाटते पण काय करायचं आता. काहीतरी करायला लागतंय. ये देखो भाई डर का माहौल है हर तरफ. ये ब्रो भी आ रहा है अपने साथ. किधर भी लेके चल भाई. कुठे पण चला मित्रांनो. आता काय केलं शौर्य तू? आई शपथ. ह्याच्या बरं चाललोय. आपल्या नुसत्या फेऱ्यात चालले. हो त्या शौर्याने असला स्टंट केला होय. कोण त्याने मला तिथं उलट केलं असतं बाई. लई चित्रपाना चाललाय. आहे का नाही. तर आजचा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी एंड होणार आहे. आजचा ब्लॉग खूप मोठा असणार आहे. पण चला करूयात काहीतरी. आहे का नाही. तुम्हाला आज खूप कंटेंट आहे. आज सगळ्या येड्याचा बाजार एकाच ब्लॉग मध्ये. नाडायचा विषय. आता आलोय श्रीनाथ मस्कोवा मंदिर श्री क्षेत्र कुडी. ही आपली वहिनी आणि ही पोरगी. ह्या पोरीचं नाव आहे अयोध्या. होय मित्रांनो. असे तर आगीन गाडी कसं आहे. अजून थोडी 4 जण बसवले असते ना मित्रांनो. 1 नंबर. रेल्वेची काय म्हणतात आगीन गाडीची दुसरी म्हणा. मुस्कुराएगी स्पीड ब्रेकर आया. गुतलो
तो हॅलो गाईज गाईज आमके असं कसं बसलोय तुम्ही बघू शकता. ते ह्याच्यामुळे बसलेलो आहे असं. घेऊ मला म्हणला असं बस, त्यामुळे मी असं बसलेलो आहे. पाडलं ना भाई, पाडलं ना. नाही तर रस्त्यावर खूप मोठे पैसे पडल्यात आणि सगळी गोळा करायला आलेली आहे. ज्याला जेवढं भेटत त्यांनी तेवढं उचला भाई. आजची पार्टी आहे, आजची पार्टी. पण मायक खूप पैसा आहे, येले पैसा. पैसा खूप असल्यामुळं काय ह्याला पगार कमी पडतोय, त्यामुळे इथं पैसा गोळा करतोय. हे तर काय व्ह्यू झालाय ना. अरे पैसे गोळा करा, मी तुम्हाला दिलं म्हणजे काय पार. पैसे तर भेटलेले आहेत पण ही गाडी चालू होत नाही. काय करावं आता. हॅलो, परत गाडी बंद पडलेली अशा तऱ्हेने. आणि 100 केका मारून सुद्धा गाडी न चालू आणि आयुष्यपत 500 धर, 500 धर, 500 धर, 500 धर. तर मित्रांनो मला सुचत नाही या पैशांचं काय करू. या पैशांचं काहीतरी करायला आम्ही चाललेलो आहे. तर नमस्कार, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आपण कोणाला तरी भेटायला आलेलो आहे. नियोजनाचा बादशाह सुरेश शेठ बडदे. तर आता कुठेतरी चाललोय. अजून थोडी दाढी वाढवली सुरेश शेठ. एक नंबर भाई. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा इथे समाप्त झालेला आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला बाय, भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये.